यानंतरची बातमी नागपुरातूनच आहे, पण तापमानासंदर्भात आहे। नागपुरातल्या वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना जाहीर केल्यात। दुपारच्या सत्रात कोचिंग क्लासेस घेण्यावरती बंदी घातली आहे। शिवाय कामगारांनी सुद्धा विश्रांती घेण्याचे निर्देश दिलेत। दुपारी 11 ते सायंकाळी 4:30 या वेळेत क्लासेस घेण्यास बंदी घातली आहे। तर कोचिंग क्लासेसचे वर्ग हे सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रात घेण्याचे निर्देश आहेत। महाविद्यालयांनी शक्यतो दुपारच्या सत्रात परीक्षा घेणं टाळावं असंही सांगितलंय। उद्योग, कारखाने आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी दुपारी 11 ते 4 या वेळेत विश्रांती देण्याचेही निर्देश आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नागपूरमध्ये हीट ॲक्शन प्लॅन कसा आहे तो पाहूयात। दुपारी 11 ते सायंकाळी 4:30 या वेळेत क्लासेस घेण्यास बंदी। कोचिंग क्लासेस सकाळी किंवा संध्याकाळच्या सत्रातच घेण्याचे निर्देश। विद्यार्थ्यांसाठी क्लासेसमध्ये मुबलक पाण्याची व्यवस्था करावी। महाविद्यालयांनी शक्यतो दुपारच्या सत्रात परीक्षा घेणं टाळावं। कारखाने, बांधकाम क्षेत्रातल्या कामगारांना दुपारी 11 ते 4 या वेळेत विश्रांती द्यावी। काम अत्यावश्यक असेल तर सावलीसाठी शेड किंवा थंड पाण्याची व्यवस्था करावी। आणि रुग्णालयात सुद्धा हीट ॲक्शन प्लॅन सज्ज ठेवण्याचे आदेश आहेत। तर विदर्भातला तापमानाचा पारा वाढलेलाच आहे। अकोल्यात 45.4 अंश सेल्सिअस तर अमरावती आणि वर्ध्यात 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। नागपूरमध्ये 43.8 अंश सेल्सिअस तर बुलढाण्यात 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। इकडे चंद्रपुरात सुद्धा 43.6 अंश सेल्सिअस, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये अनुक्रमे 42.2 अंश सेल्सिअस आणि 42.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान होतं। तर यवतमाळमध्ये 45.2 आणि वाशिममध्ये 43.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं।